नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या जर काही शंका असतील तर सर्वप्रथम आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। आता सध्या दिवाळी सुरू झालेली आहे। लाडक्या बहिणींना यूट्यूबवरती सोशल मीडियावरती दिवाळी बोनसच्या नावाने अनेक मेसेजेस येत आहेत आणि दिवाळी बोनस जाहीर झालेला आहे। या काही दिवसांमध्ये दिवाळी बोनस मिळणार, तर असे अनेक व्हिडिओज लाडक्या बहिणी पाहत आहेत आणि त्याच्यावरती विश्वास ठेवत आहेत। जर लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस मिळाला असेल किंवा मिळत असेल तर आनंदाचीच बातमी असणार आहे। पण लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारतर्फे किंवा महाराष्ट्र शासनातर्फे दिवाळी बोनस संदर्भात अजून कोणतीच वाच्यता नाही आहे। त्यासाठी तुम्ही मंत्री आदित्य तटकरे यांचं ट्विटरचं अधिकृत पेज पाहू शकता। तर येथे देखील हप्ता जो आहे सप्टेंबर महिन्याचा वितरण झाल्यापासून कोणतीच पोस्ट त्या ठिकाणी दिवाळी बोनस संदर्भात देण्यात आलेली नाही। बिचाऱ्या अनेक लाडक्या बहिणी आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळी बोनस आम्हाला कधी मिळणार आहे, लवकरात लवकर दिवाळी बोनस आम्हाला द्या, अशा प्रकारचे मेसेज आपल्या यूट्यूब चॅनलवरती असतील किंवा व्हॉट्सअप असतील किंवा अनेक ठिकाणी सोशल मीडियावरती करत आहे। त्यामुळे मी त्यांना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांना वितरित करण्यात आला तोच दिवाळी सणापूर्वी देण्याचं सरकारमार्फत ठरलं होतं आणि इतर कुठलाही हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा अजून झालेली नाही। तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिवाळी बोनस काय वेगळा नसून सप्टेंबर महिन्याचा हप्ताच जो आता वितरित करण्यात आला तोच दिवाळी बोनसच्या स्वरूपात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना देण्यात आलेला आहे। मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की सणाच्या अगोदर आपण हप्ते वितरण करण्याचा प्रयत्न करतो। दिवाळी बोनस संदर्भात त्यांनी कोणतीच वाच्यता केलेली नाही। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ई-KYC सुरू आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी ई-KYC करायची आहे। याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांचे वडील हयात नाही आहेत, पती हयात नाही आहेत, मग आम्ही काय करायचं? तर अशा लाडक्या बहिणींना आपण सांगतोय की पार्शली व्हेरीफाय सर्वप्रथम करून घ्या की अजून तरी आपण चेकच करत आहोत की पोर्टलवरती हा टॅब उपलब्ध झाला आहे का, परंतु अजून हा टॅब पोर्टलवरती उपलब्ध झालेला नाही। संबंधित विभाग असेल किंवा शासन असेल तर सरकारला या संदर्भात कल्पना देण्यात आलेली आहे, परंतु त्यांच्याकडून अजून या संदर्भात उपाययोजना करण्यात आलेल्या नाही आहेत। तर सध्या तरी तुम्हाला तुमचं आधार कार्ड व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती की ज्या लाडक्या बहिणींनी नारी शक्ती दूत ॲप याद्वारे नोंदणी केली होती तर अनेक लाडक्या बहिणींना ई-KYC करताना तुमचं नाव पात्र यादीमध्ये किंवा लाभार्थी यादीमध्ये नाही आहे, अशा प्रकारचा प्रॉब्लेम येत आहे। तर यांनी पुन्हा प्रयत्न करून लॉग इन करायचं आहे, म्हणजेच OTPच्या माध्यमातून ई-KYC करून घ्यायचे आहे। कारण नारी शक्ती दूत ॲप असेल, अंगणवाडी सेविका असेल किंवा वेबसाईटवरती नोंदणी केली असेल तर अशा सगळ्याच माध्यमातून तुम्हाला जी ई-KYC आहे ती पोर्टलवरती उपलब्ध असणार आहे। लक्षात घ्या की दिवाळी बोनस जर मिळत असेल तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाचीच बातमी आहे, परंतु शासनाची या संदर्भात कोणतीच घोषणा झालेली नाही। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना माझी एकच विनंती की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे, पण दिवाळी बोनस संदर्भात अजून कोणतीच घोषणा झालेली नाही। घोषणा झाली तर आपण संपूर्ण माहिती पर व्हिडिओ या संदर्भात देणार आहोत। तर अशा प्रकारे इतर जे मेसेज असतील किंवा चुकीचे व्हिडिओज असतील तर यापासून सावध राहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।